असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. मावळचे आमदार सुनील शेळके आपल्यासोबत आहेत. अण्णा, लोकसभेची निवडणूक चालू आहे, मात्र चर्चेच्या स्थानी पाहिलं तर तुम्ही असताल, धनंजय मुंडे, दत्ता मामा भरणे किंवा अजितदादाचे समर्थक मोठ्या चर्चेत आहेत. गेल्या काही दिवसापासून पाहिलं तर शरद पवार गटाकडून तुम्हाला वारंवार टार्गेट केलं जातं. दस्तर खुद्द शरद पवारांकडून देखील टार्गेट केलं जातं. परवा दिवशी धनंजय मुंडे असतील किंवा दत्ता मामा भरणे आहेत, त्यांना टार्गेट केलं. नक्की अजित पवारांच्या टीमला टार्गेट करण्याचं नक्की कारण काय? नाही, हे बघा, साहेबांनी जरी आम्हाला काही बोललं तरी त्यांचा तो सर्वस्वी अधिकार आहे आणि साहेबांनी बोलल्याचं आम्हाला कुठेही वाईट वाटण्याचं कारण देखील नाही. परंतु ज्या पद्धतीनं साहेब बोलत आहेत किंवा साहेबांना बोलवलं जाते त्यामागं रोहित पवार असेल, सुप्रियाताई आहे किंवा आव्हाड आहेत, यांसारख्या मंडळींनी आमच्या बाबतीत जे काही साहेबांना फिडिंग केलं किंवा जे काही आमच्या बाबतीत साहेबांच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम केलं आहे त्यातून साहेब बोलत असतील. परंतु मला एवढं सांगायचं आहे की जे काही बोलत आहेत किंवा ज्या काही मागच्या 2 वर्षापासूनच्या घडामोडी होत आहेत, ह्या घडामोडी होत असताना सातत्यानं आपण 2019चा शपथविधी पाहिला असेल किंवा त्यानंतरनं 20 जून 2022ला एकनाथ शिंदे साहेब महाविकास आघाडीतून बाहेर पडले, त्या सगळ्या प्रक्रिया आपण देखील पाहिल्या. परंतु त्यानंतरचा जो काही संपूर्ण इन्सिडेंट आहेत किंवा जी काही घडामोड झाली त्या घडामोडीमध्ये 2 जुलै 2023ला आम्ही सकाळी देवगिरीवरती गेलो आणि दुपारी लगेच राजभवनामध्ये शपथविधी झाला आणि तो शपथविधी झाल्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पवारसाहेबांनी अजितदादा वेगळे झाले. हे जे काही दाखवलं गेलं किंवा जे काही आपल्याला जे दिसतंय हे काही अवघ्या काही तासात झालेला भाग नाही आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेला साधारणतः 2 महिन्यापासूनच्या या सगळ्या घडामोडी सुरू होत्या आणि त्यातनं ह्या जे काही प्रक्रिया घडली त्यामध्ये दादा असतील, प्रफुल्लभाई पटेल असेल, भुजबळ साहेब असतील, तटकरे साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील, ह्या सगळ्या मंडळींनी, त्याचबरोबर मला वाटतं ओमराज निंबाळकर साहेब असतील, ह्या सगळ्या मंडळींनी एकत्रितपणानं बसून साहेबांशी चर्चा करून ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो काही निर्णय घ्यायचा होता तो निर्णय घेतला. ह्या प्रक्रिया होत असताना सुप्रियाताई देखील त्याच्या प्रमुख होत्या किंवा त्या सगळ्या घटनेच्या साक्षीदार होत्या. म्हणजे अजितदादांनी जी शपथ घेतली त्याचे साक्षीदार खुद्द शरद पवार असतील किंवा सुप्रियाताई सुळे, तुम्ही जबाबदारीने सांगताय का? नाही, नक्कीच मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो की ह्या सगळ्या घडामोडी होत असताना दादांना आज जे काही महाराष्ट्रामध्ये विलन करण्याचं काम पवार कुटुंबीय करतंय किंवा दादांनी चुकीचं केलं, दादांनी साहेबांची साथ सोडली, हे दाखवून जे काही राजकारणामध्ये त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा माहोल तयार करण्याचं काम केलं, तर मला असं वाटतं की दादा एक कुटुंब म्हणून आजपर्यंत गप्प बसले, ही दादांची मोठी चूक आहे. दादांनी देखील स्पष्टपणानं त्यावेळेला जरी सांगितलं असतं किंवा प्रचारामध्ये जरी सांगितलं असतं की 2 जुलै 2023चा शपथविधी होण्या अगोदर 2 महिने जवळपास या सगळ्या घडामोडी सुरू होत्या आणि त्या होत असताना भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले ज्येष्ठ नेते असतील किंवा इतर देखील मंडळींना विश्वासात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद किती मिळणार, राज्यमंत्री किती मिळणार, त्यानंतरनं महामंडळं कुठली मिळणार, हे सगळे ठरलं आणि लोकसभेला देखील जागा आपल्याला किती मिळतील ह्यावरती ह्या महायुतीमध्ये सामील होण्याचं साहेबांसमवेत चर्चा झाल्या. साहेबांनी त्यानंतर राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा साहेबांना राजीनामा दिल्यानंतरनं तो माघारी घ्यायला काही मंडळींनी भाग पाडलं आणि मला असं वाटतं की रोहित पवार, सुप्रियाताई सुळे असेल किंवा आव्हाड असेल, ह्या मंडळींनी दादांना जाणीवपूर्वक जे काही टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत ह्या मागं त्यांचा स्वतःचा व्यक्तिगत स्वार्थ आहे. असं असलं तरी आता तुम्ही म्हणले की 2 महिने आधी ह्या सर्व घटना ज्या आहेत त्या घडत होत्या, मात्र मग माशी शिंकली कुठं? जर तुमचं सगळं ठरलं होतं की कॅबिनेट मंत्रीपद किती घ्यायचं, राज्यमंत्री किती घ्यायचं किंवा महामंडळ किती घ्यायचे, मग माशी शिंकली कुठं आणि पवार साहेब आणि अजित पवार वेगळे का झालेत? मी आपल्याला नक्की या माध्यमातून सांगतो की साहेबांनी ज्या वेळेला सिग्नल दिला की तुम्ही पुढे जा आणि मी माझा राजीनामा देतो, त्यानंतरनं पुन्हा परत साहेबांना निर्णय बदलण्याची भूमिका का घ्यावी लागली ते सुप्रियाताईच तुम्हाला सांगतील. आज
बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करत असताना मागील 15 वर्षात आपण मतदारसंघात कुठल्या कामांना गती दिली, कुठले महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आणले, किती कामं मंजूर केली, किती निधी आणला, ह्या मुद्द्यावरती ही निवडणूक जर गेली तर आपल्याला अडचणी निर्माण होतील. म्हणून साहेबांना पुढं करून ही आत्ताची निवडणूक लढतायत. मला असं वाटतं की शेवटी साहेब हे सर्वांसाठीच दैवत आहे, साहेबांसाठीच आज एक प्रेरणास्थान आहे. परंतु साहेबांचं पुढं करून किंवा साहेबांना राजकारणामध्ये या प्रचार यंत्रणेत आणून तुम्हाला नक्की साध्य काय करायचं होतं की दादा चुकीचे आहेत, दादांनी बंडखोरी केली, दादांनी साहेबांची साथ सोडली, हे जे काय तुम्ही दाखवताय या मागचं कारण फक्त एवढंच आहे की दादा गप्प बसलेत. दादा घरातले घर एकोपाने राहिलं पाहिजे किंवा घर टिकलं पाहिजे, घरातलं वादन होऊ नये याकरता दादा गप्प बसणे. दादांची चूक असेल तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. पण अण्णा, हे होत असताना तुम्ही म्हणले की पवार साहेबांनी राजीनामा दिला, सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष केलं. पण हे सर्व जो घटनाक्रम आहे तो कुठंतरी सुप्रिया सगळ्यांना पुढं आणण्यासाठी तर केलं नाही असं वाटतंय का तुम्ही? मी एकदम स्पष्टपणानं सांगतो की आदरणीय साहेबांनी ज्या वेळेला राजीनामा दिला त्या अगोदर यांच्या कौटुंबिक ज्या काही बैठका झाल्या, जे निर्णय झाले ते निर्णय सुप्रियाताईंनी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगावे. तुम्ही साहेबांना फक्त वडील आणि लेकीचं नातं जोडून तुम्ही भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न करू नका. आमच्यासारख्यांना देखील वाटतंच ना की आमच्यासारखं राजकीय कारकीर्द ज्यावेळेला सुरू होती आणि तुम्ही आम्हाला देखील चुकीचं किंवा आम्ही बंडखोर आहोत, वेगळ्या पद्धतीने आम्ही राजकारण करतो हे दाखवण्याचं काम करता. अजितदादा पवारांना विरोध करणारा सुनील शेळके सुद्धा होता. परंतु ज्या दादांना आज आम्ही राज्याचं मुख्यमंत्री म्हणून उद्याच्या काळामध्ये पाहतो, त्यांना जर कुटुंबातून विरोध करत असतील आणि कौटुंबिक जर जाणीवपूर्वक टार्गेट करून आज बदनाम करत असतील तर मला वाटतं की ते एकदम चुकीचं आहे. दादा स्पष्टपणाने बोलणारे नेते आहेत आणि जो निर्णय घेतील तो निर्णय ठामपणाने घेणारे आहेत. आणि हीच दादांची जर चूक कोणाला वाटत असेल, त्यांच्या कुटुंबाला वाटत असेल तर मला असं वाटतं की त्यांनी ते सुधारून घ्यावं. कॅमेरामन विकी सर, रणजित जाधव, TV9 मराठी, मावळ, पुणे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.